Oh
Ah
तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भवसिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरी राम जन्मोनिया कुळी वाचे स्मरी राम धरी हाचे नेम अहर्निसी तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भवसिंधू तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावी गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्घट भवसिंधू विठ्ठल विठ्ठल Hare
मन स्वभावालू तुझ्या ढाया कृपा दृष्टी पाहे मजकडी कुंडली राया पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दयांचे किल्यास्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे हे नमस्कार आता काय माझी वाणी मानेल संतासी रंग चिंतासी आपुलिया मस्तक हे पाया कराल दुर्गट भव सिंधू प्राप्त
सरस्वती माता यांच्या चिंतन रूपी सेवेच्या संबंधानं आणि परिहाराच्या निमित्तानं बोलायचं झाल्यास आपल्या पुण्य पावन ग्राम महाराज प्रतिश्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी सालावादाप्रमाणे चालत असलेला हा नामसंकीर्तन सोहळा हा नाम येत नाही हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आपल्या सप्ताहामध्ये मला असं वाटतं भागवताची कथा आहे माय बाबा. मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये दोन महत्वाचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे जीवन जगावं कसं आणि दुसरा प्रश्न आहे जगणं आटोपल्याच्या नंतर मरावं कसं. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत कसं जगावं याच्यासाठी रामायण आहे, परंतु जगणं आटोपल्याच्या नंतर कसं मरावं याच्यासाठी श्रीमद भागवत आहे. आणि मला तरी असं वाटतं मरावं प्रत्येकाला लागणार आहे, कारण येत नाही उरो आले पामर जीव किती. इथं कोणीही राहण्यासाठी आलं नाही माय बाप. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. कारण त्या काळाचा तडाखा काही वेगळा आहे आणि एकदा का त्या काळाची उडी पडली रे पडली की मग काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा मायबाप. मग मायबाप सुद्धा सोडवत नाही, पण जीवन जगावं कसं हे रामायण शिकवतं. मरावं प्रत्येकाला लागणार आहे, मरावं कसं हे श्रीमद भागवत शिकवतं. आणि गेल्या 3 दिवसापासून तुम्ही श्रीमद भागवताची कथा श्रवण करत आहात. कथा महान आहे. कथाकार सुद्धा आमचे आदरणीय परमस्नेही परमनामधारक मला पितृतुल्य असलेले आमचे इथं पाहायचंच काम नाही माय बाबा. एक एका वनी बळीरे रथी अति रथी महारथी सर्व गायक वादक मंडळी आहेत. आपल्या परिसराचं भूषण, विदर्भ भूषण, महाराष्ट्र भूषण अशा कितीही पदव्या मी रात्रभर देत बसलो तरी त्यांच्या समोर त्या कमी पडतील. एवढे तोला मोलाचे गायक वादक माझा शंकर दादा आहे. आपल्याच गावाचं वैभव, भारतच त्याचं गाव सुद्धा आहे. गोड माणूस आहे माय बापा हो. आमचे ज्ञानेश्वर दादा माझ्या सोबत आलेले, आमचे रामेश्वर दादा आहे, माझा अमोल दादा आहे. ही सर्व गुणवान मंडळी आमच्या अंबादास बाबा. खरं सांगू एका कीर्तनात एक युट्यूब चॅनल वाला सापडत नाही. आपल्या कीर्तनाला 3 आहेत, 3 ते ही साधे नाही, सध्याचे सध्या टॉप लेवलला आहेत तिघही. ते 3 कीर्तनाला हजर आहेत माय बापा. विदर्भ वारकरी सेवा असेल, आमचं मुक्ताई चॅनल असेल, आमचं ब्रह्मांड नायक दादाचं चॅनल असेल, तिघही सध्याच्या स्थितीत आपल्या परिसरातले वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाच्या बाबतीत जर म्हटलं तर युट्यूब चॅनल वाले जे चॅनल आहेत हे 3 चॅनल सध्या टॉपला आहेत कीर्तनाच्या बाबतीत. विठ्ठला साऊंड सिस्टीम वाले दादा एक नंबर आहे माय बाप. या सर्वांसाठी एकदा टाळी वाजवल्या. असे बसले बापा जसे काही धरून आणले, असं व्यवस्थित बसायचं कीर्तनात अगदी टकाटक. किती आनंद आहे बरं. गेल्या 3 दिवसापासून अरे कोटी रुपये संसारात खर्च करून कधी संसारात हा आनंद उपभोगण्यासाठी मिळत नाही. तो आनंद परमार्थामध्ये उपभोगण्यासाठी मिळतो. 3 दिवसापासून तुमच्या गावात जो आनंद चालू आहे, खरं सांगा बरं किती पैसे खर्च केले म्हणजे संसारात हा आनंद भेटत नाही, भेटू शकत नाही. कारण हा परमार्थातला आनंद आहे आणि इथल्या आनंदाला दुसरीकडे जोडाच नाही माय बापा. अरे नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागते आलासी आकारा मुचिया झाडा तुका होणे घडावते. इथला जो आनंद आहे, वारकरी संप्रदायाचा जो आनंद आहे, तो आनंद काही वेगळा आहे, काही वेगळा आहे. अरे इथं 80 वर्षाचे म्हातारे 16 वर्षाच्या तरुणाला लाजवतील असे नाचतात. हा वारकरी संप्रदायाचा आनंद आहे आणि तो आनंद गेल्या 3 दिवसापासून तुम्ही उपभोगता. आनंद वाटला. मला असं वाटतं मी 4-5 वर्षाच्या नंतर 5-10 वर्षाच्या नंतर परत तुमच्या गावात आलो. आनंद वाटला एवढे छोटे छोटे लेकर कीर्तनाला पाहून. नाही तर आम्ही महाराष्ट्रभर कीर्तनाला फिरतो, लहान लहान लेकर कीर्तनात नाही सापडत. तुमच्या गावातली बरीच आली. नाही तर असे म्हातारे असला तरी गण 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 माझ्या म्हाताऱ्याचा महिना झाला धुएल नाही, काठी तुटेल बूट पाटेल म्हाताऱ्यान चष्मा लावेल चष्म्याला नाही. 2-3 म्हातारे 2-3 म्हाताऱ्या
आणि महाराज म्हणतात म्हणा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. कोणत्या म्हाताऱ्याचं सुरू होतं गड्या हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. खरं सांगू का असं हरे राम रात्रभर बी केलं जन्मभर बी केलं तरी फायदा नाही. माय बाप हो भगवंताचं नामस्मरण हे भूमीच्या देठापासून पाहिजे. मी याच्यासाठी सांगतो कीर्तनात बसत असताना असं व्यवस्थित बसायचं गुटगुटीत बसायचं आणि प्रमाण झाल्याच्या नंतर गायकानं सुंदर चाल म्हटली की न सांगता अशी गोड टाळी वाजवायची कीर्तनात. का तुमच्या टाळीमध्ये ती ताकद आहे जी ताकद आईनं मुलाला दिलेल्या शाबासकीत आहे. म्हणून गायकानं प्रमाण म्हटलं की न सांगता गोड टाळी वाजवा माय बापा न सांगता वाजवायची आहे टाळी. निमित्त कुठलंही असू द्या खरं सांगू पण आज समाजाला वारकरी संप्रदायाच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. का याचं कारण आहे समाज अधोगतीच्या दिशेने चाललाय भरकटत चाललाय दिशाहीन होत चाललाय. आणि या दिशाहीन झालेल्या समाजाला भरकटलेल्या समाजाला बावरलेल्या समाजाला व्यसनाधीन झालेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य जगाच्या पाठीवर जर कोण करत असेल तर तो अनादी कालापासून चालत आलेला पवित्र संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि हे वारकरी संप्रदायाचं संस्काराचं शिबिर गेल्या 3 दिवसापासून तुमच्या गावामध्ये आरंभ झालं. अतिशय आनंदाचा योग आहे. आजचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला आहे. आणि त्या निमित्तानं चिंतनरूपी सेवे करता निवडलेला जो अभंग आहे तो तुकोबऱ्यांचा आहे. माय बापा तरी सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. अभंग तुकोबऱ्यांचा आहे आणि तुकोबरा या अभंगामध्ये आम्हाला आणि काहीतरी विचार करायचं सांगतात. आपण जर सूक्ष्म चिंतन केलं बारीक चिंतन केलं तर आपल्या असं लक्षात येईल गड्या. थोडं लक्ष देऊन ऐका. तुमचं आमचं पहिलं भाग्य आहे तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो. हे माणसाचं 3.5 हाताचं शरीर तुम्हाला मिळालं हे सगळ्यात मोठं भाग्य आहे ना बाबा. कारण का भाग्य म्हणायचं याच शरीराद्वारे आपण भगवान परमात्म्याची भक्ती करू शकतो भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू शकतो आणि भगवान परमात्म्याची भक्ती करून त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी करावी लागते ती भक्ती आहे. आणि ती भक्ती करण्यासाठी लागणारे जे इंद्रिय आहेत ते फक्त मानवी शरीराला दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसे नारायण नासे जीवपन भवरोग. अनमोल किमतीचा नरदेह दिला त्या नरदेहाला अशी इंद्रिय दिली गड्या
की त्या इंद्रियाद्वारे आपण भक्ती करू शकतो आणि भक्ती करून भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. पण जो नरदेह आज तुमच्या आमच्या ताब्यात आहे तो अतिशय दुर्लभ सांगितला माय बाप. दुर्लभ म्हणजे देह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतकर वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दयामध्ये दुःख यालना रे तुम्ही वासुदेव वासुदेव. अतिशय दुर्लभ सांगितलं माय बापा. दुर्लभ म्हणजे अगदी आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडला. सापडला माय बाप. माझ्याकडे लक्ष द्या बरं तुम्ही. तुमचे हँडसेट कवरेज क्षेत्राच्या बाहेर गेले की मला बोलावं असं वाटत नाही. थोडं लक्ष देऊन ऐका. पावला हा देह काकताले. अगदी आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडल्याप्रमाणे हा नरदेह सापडला. आंधळ्याच्या टाळीत म्हणजे जसे पूर्वीचा काळ होता का नगरातल्या राजाला कावळ्याचं काहीतरी काम पडलं आणि त्या नगरातल्या राजाला सांगितलं जा रे दमडीवाल्यांना बोलवा आणि आपल्या नगरामध्ये दमडी देऊन सांगा की जो कोणी राजवाड्यामध्ये कावळा पकडून आणून देईल त्याला 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येतील. आणि बिचारे दमडीवाले आणि दमडीवाल्यांना काय बिचारे निघले गावभर. जो कोणी राजे साहेबांना राजवाड्यामध्ये कावळा पकडून आणून देईल त्याला 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येतील. हो दमडीवाले आता ते दमडी देत अख्ख्या नगरात फिरले. एक आंधळ गंगेत स्नान करत होतं. शेवटची दमडी गावाच्या शेवटच्या कोपऱ्यावर गंगेच्या तीरावर दिली होत्या दमडीवाल्यांनी आणि ती दमडी नेमकी आंधळ्याच्या कानावर पडली. आंधळ काय करत होत रे? आंधळ काय करत होत? कीर्तन ऐकलं तुम्ही? काय करत होत? आंघोळ. आंधळ गंगेच्या तीरावर आणि काहीतरी स्नान करत असताना ती दमडी आंधळ्याच्या कानावर पडली आणि नेमका आता आंधळ्याचं चित्र डोळ्यापुढे आणा इतकाल्या पाण्यात होतं ते आंधळ. अशी पाण्यात पुढे हल्ली आणि वर हात करून टाळी वाजवली. अरे पाण्यात पुढे हाणणं वर हात करून टाळी वाजवणं आणि टाळीत कावळा सापडणं सगळं चालू. आंधळ एवढं खुश झालं ते म्हणे अरे नेमकीच दमडी कानावर पडली. एक कावळा 1 लाखाचा आहे आणि कावळा पकडणं सोपं आहे. कावळा पकडणं सोपं आहे. पाण्यात पुढे हाणायची वर हात करून टाळी वाजवली की कावळा हातात त्यानं पहिला कावळा असा बगलत दाबला.
चित्र डोळे पुढे आलं. आंधळ हुशार होतं. आंधळ म्हणे अरे एक कावळा जर 1 लाखाचा आहे तर 2 भाऊ रुमालवाले जातात 2 लाखाचे. आंधळ हुशार होतं, त्यानं पटकन हिशोब केला म्हणे अरे एक जर 1 लाखाचा आहे तर 2 लाखाचे. आणि कावळा पकडणं सोपं आहे. पाण्यात बुडी हाणायची, वर हात करून टाळी वाजवली की कावळा हातात. आंधळ्यानं पहिला कावळा असा बगलत दाबला आणि पुन्हा पाण्यात बुडी हाणली आणि पुन्हा वर हात करून टाळी वाजवली. अरे वरचा तर हातात आलंच नाही. जो बगलत होता तो निघून गेला. काय पाय थमा इकडे तुम्ही कशासाठी सांग. खरंच कावळ्याचं नांदळ्याचंच आहे का हे? मग अरे अनमोल किमतीचा नरदेह भगवान परमात्म्यानं तुमच्या आमच्या ताब्यात दिला गड्या. कधी निघून जाईल याची गॅरंटी नाही. कधी निघून जाईल याची गॅरंटी नाही. जीवनाचा क्षणाचा भरोसा नाही रामेश्वर दादा. क्षणभर नाही भरवसा अरे वारी साबोध पुणा माया अशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार आहे गोर उळसागा. अतिशय दुर्लभ असलेला नरदेह मिळाला माय बाप. खरं सांगू का, थोडं विस्तारपूर्वक सांगतो. नरदेहाची प्राप्ती तेव्हा होते ज्या वेळेला पाप आणि पुण्य समान होतं. अति पुण्य झालं प्राप्ती स्वर्गाची आहे, अति पाप झालं प्राप्ती नरकाची आहे. मी महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरतो. याच्या 4 टप्पे थांबवतात बाबा. अति पुण्य केलं प्राप्ती स्वर्गाची होते, अति पाप केलं प्राप्ती नरकाची होते. ऐका थोडं लक्ष देऊन. महाराष्ट्रभर कीर्तन करत बसतो आम्ही. महाराष्ट्रभर लोकांच्या घरात बसण्याचा वेळ येते. लोकांच्या घरात असे फोटो लागलेले असतात, लोक गेलेल्या लोकांचे. त्या गेलेल्या लोकांच्या फोटोवर असतो, काही लोकांच्या फोटोवर असतो वैकुंठवासी, काही लोकांच्या फोटोवर असतो स्वर्गवासी, काही लोकांच्या फोटोवर असतं कैलासवासी. हे 3 टप्पे मी महाराष्ट्रात लय लोकांच्या फोटोवर वाचले. पण याच्यात एक 4था टप्पा आहे. तो टप्पा आतापर्यंत मी कोणाच्या फोटोवर वाचला नाही, ऐकला सुद्धा नाही. आणि 99% समाज मला तरी असं वाटतं त्याच टप्प्यात बसतो. पण तो टप्पा आजपर्यंत फोटोवर कोणाच्या पाहिला नाही. त्या टप्प्याचं नाव आहे नरकवासी. मला एवढ्यासाठी सांगायचं, अति पुण्य झालं प्राप्ती स्वर्गाची आहे, अति पाप झालं प्राप्ती नरकाची आहे. पाप आणि पुण्य समान करणं आपल्या हातात नाही. तुम्ही किती ठरवलं दिवसभर याची त्याचे धुरे करायचे, संध्याकाळी कीर्तनात बसलं विठ्ठल विठ्ठल म्हणलं की भेटत नाही. भेटत नाही. हे ठरवणारा परमात्मा आहे. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. ते ठरवणारा परमात्मा आहे. आपण पुण्य करायला गेलो तर पाप होण्याची शक्यता आहे, आणि पाप करायला गेलो तर पुण्य होण्याची शक्यता आहे. आपली परिस्थिती सांगू का 1 मिनिट. जसं पूर्वीचा काळ होता आणि ते गावाच्या शेजारी भगवान शिवजीचं मंदिर होतं. आणि त्या भगवान शंकराच्या मंदिरावर एक साधू ध्यानस्थ बसलेला होता. ते ध्यानस्थ बसलेल्या साधू या गावातली काही प्रतिष्ठित मंदिरे आणि त्याच मंदिराच्या बाजूने कुऱ्हाड चालू होतं. कुऱ्हाड होतं का तुमच्याकडे? ऊसाचा गुळ तयार करणे त्याला कुऱ्हाड म्हणतात. ते गुळ तयार करणे, ते गुऱ्हाळ चालू असताना आणि काय तर गावातली काही मंडळी त्या गुऱ्हाळापर्यंत गेली. परत येत असताना एक गुळाची बेली घेऊन आले आणि त्या साधूकडे लक्ष केलं. विचार करतात काय साधू म्हणाले, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे, या समाजाचं हित व्हावं, या समाजाचं कल्याण व्हावं, याच्यासाठी हे संत महात्मे तपश्चर्या करतात, ध्यानस्थ बसतात, भगवंताचं नामस्मरण करतात. दयाली त्या साधूची. आणि हातातल्या गुळाच्या भेलीची अर्धी गुळाची भेली त्या साधू बाबाच्या समोर ठेवली. आता चित्र डोळ्याच्या समोर आणा. ध्यानस्थ बसलेल्या साधू बाबाच्या समोर गुळाची भेली ठेवणं पाप आहे का पुण्य? तुमच्याकडे बोलत नाही काय कीर्तनात? अरे बोला, मी तुमचाच आहे. ध्यानस्थ बसलेल्या साधूच्या समोर गुळाची भेली ठेवणं पाप का पुण्य? यावं वाटायला लागलं तुम्हाला? कीर्तनकाराच्या समोर गुळ ठेवणं पाप का पुण्य? मग ठेवला कोण नाही? विठाला कीर्तनकाराच्या समोर गुळ ठेवणं हे पुण्य आहे. आणून ठेवला त्यांनी पुण्य करण्यासाठी कागदावर. पण अंबादास बाबा, कीर्तनकाराच्या समोर गुळ ठेवणं हे पुण्य आहे, पण कागदावरचा गुळ माईकवर न ठेवणं हे पाप आहे. आता कोणीतरी तुमच्यापैकी एखादा पुण्यवान व्हा
ज्यानं कागदावरचं गुळ माईकवर टेकवला पाहिजे. विठ्ठल आता कीर्तन होईपर्यंत पुण्य करत राहा. विठ्ठल असंच होतं माझं बाबा. ध्यानस्थ बसलेल्या साधूंच्या समोर गुळाची भेरी ठेवणं हे पुण्य आहे. पण त्या गुळाच्या भेरीला मुंग्या झाल्या. गुळावरही मुंग्या आणि साधूच्या अंगावर सुद्धा मुंग्या चावायला लागल्या साधू बाबाला. ध्यानस्थ बसलेल्या साधूच्या समोर गुळाची भेरी ठेवणं हे पुण्य आहे. पण त्या गुळाच्या भेरीला मुंग्या होऊन त्या साधूला चावल्या. काय झालं? जर गुळ ठेवला नसता तर मुंग्या झाल्या नसत्या आणि साधूला चावल्या नसत्या. यांनी गुळ ठेवला म्हणून मुंग्या झाल्या आणि साधूला चावल्या. म्हणजे गुळ ठेवणं हे पुण्य आहे. पण त्या गुळाच्या भेरीला मुंग्या होऊन त्या साधूला चावल्या, पाप झालं. आता याचं उलट करा. त्याच ऊसाच्या शेतातून 2-3 जण ऊस खात 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 साधू बाबा पर्यंत आले. आणि ज्या ठिकाणी साधू महात्मा ध्यानस्थ बसलेला आहे त्याच्या समोरच्या भिंतीवर बसले आणि साधूची चेंडाळणी करायला लागले. काय साधू रे म्हणाले, दिवसभर डोळे लावून भक्ती करायची, संध्याकाळी दरोडे टाकायचे. हाच तर या लोकांचा धंदा आहे. कारण वारकरी लोकांना, माळकरी लोकांना लोक काय बोलतील याची गॅरंटी नाही. कोणीही तोंड नेऊन घेतो नाही बापू. त्या समोरच्या भिंतीवर बसले आणि ऊस चावायचा, चिवटी साधूला फेकून मारायची. ऊस चावायचा, चिवटी साधूला फेकून मारायची. चित्र डोळे कुठं आणावर? ध्यानस्थ बसलेल्या साधू बाबाला तोंडातली ऊसाची चावलेली चिवटी फेकून मारणं पाप आहे का पुण्य? पाप आहे. पण त्या चिवट्या अंगाला खाडून खाली पडल्या आणि अंगावरच्या सर्व मुंग्या चिवट्यांवर उतरल्या. मुंग्या चावणं बंद झाल्या. आता काय झालं? आता पुण्य झालं. पाप करायला गेलो तर पुण्य झालं आणि पुण्य करायला गेलो तर पाप झालं. मग याच्यावरून लक्षात घ्या, पाप आणि पुण्य तुम्ही मी समान करू शकत नाही. ते ठरवणारा परमात्मा आहे. पण अचानक ज्या वेळेला पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेला प्राप्ती नरदेहाची आहे. म्हणून नरदेह दुर्लभ सांगितला. नरदेह दुर्लभ जाणा. अतिशय दुर्लभ असलेला नरदेह मिळाला माय बापावर. आणि खरं सांगू, विचार करण्याची जी क्षमता आहे ती फक्त माणसालाच दिली गड्या. बाकी इतरत्र जनावर विचार करू शकत नाही. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोगती. 5-10 जणांनी काय तर गाढ एकत्रित आले आणि गाढ म्हणजे ठरवलं, चला रे आज मंदिरावर हरिपाठ घेऊ. होऊ शकतं काही? नाही. ती एकत्रितही येऊ शकत नाही आणि हरिपाठ सुद्धा घेऊ शकत नाही. तुमच्या गावातला एखादा माणूस जर बकरी पाळत असेल, 2-4 बकऱ्या त्याच्याकडे असतील तर त्या बकऱ्या ते पिल्ल्याने कधी विचार केला का, चला आज भांडास महाराजचं कीर्तन आहे, बकऱ्या येतील का कीर्तनाला? नाही. शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या कीर्तनाला येऊ शकत नाही, बैल कीर्तनाला येऊ शकत नाही. कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोगभोगिती. हे माणसालाच कळतं. खरं सांगू का, आपल्या लोकांचं कौतुक आपल्याच लोकांनी केलं पाहिजे. आणि सुंदर प्रमाण झालं न सांगता गोड टाळी वाजवा. त्या टाळीमध्ये 2 फायदे आहेत. पहिला फायदा असा आहे, माय बापा हो, हाताने जर जोरात टाळी वाजवली तर तुम्हाला थंडी वाजणार नाही. आणि दुसरा फायदा असा आहे, आईनं मुलाला शाबासकी दिल्याच्या नंतर जसं मुलाला प्रोत्साहन येतो तसं गायक मंडळीला प्रोत्साहन. तुम्ही पहा, एखादं छोटंसं लेकरू घरात आहे समजा 2-3 वर्षाचं आणि त्याने एखादं काम चांगलं करू द्या,
आईना शाबासकीची थाप टाकू द्या माझा राजा माझा अशी शाबासकीची थाप देऊ दे त्या लेकराला आणखी स्फुरण चढतो. आणखी खरंच सांगू का किती चांगलं काम करते शेजारीचं पोरण किती नाही त्याच काय इतकं काय तोंड वाकडं करायचं पिस्तुल्या आपलंच आहे ना ती वाजवणं टाळी. 2 तास कीर्तनात बसल्या बसल्या कौतुकाची थाप द्यायला काय हरकत आहे दादा वाजवा एकदा आता. पशु काय पाप पुण्य जाणती याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. कारण भगवान परमात्म्याची भक्ती करण्याची ताकद माणसातच आहे आणि विचार करण्याची क्षमता सुद्धा माणसातच आहे. मग तुकोबाई म्हणतात बाबा तुम्ही रात्रंदिवस विचार करताच ना, मग इकडचा तिकडचा कुठलाही विचार केल्यापेक्षा मी सांगतो तो विचार करा. अभंगाचं पहिलं आपण तो विचार करत नाही का? अरे जगाच्या पाठीवर एकही माणूस असा नाही की तो विचार करत नाही. भले विचारामध्ये भिन्नता असेल, विचारामध्ये फरक असेल, कोणी खाण्याचा विचार करत असेल, कोणी राहण्याचा विचार करत असेल, कोणी पिण्याचा विचार करत असेल. खाण्यापिण्याचा आणि राहण्याचा विचार प्रत्येक जण करतोय, पण सध्याच्या स्थितीत काय खावं, काय प्यावं आणि कसं राहावं, मला तरी असं वाटतं 99% समाज या 3 गोष्टीचा विचार करत नाही. काय खावं, काय प्यावं आणि कसं राहावं. काय खातोय आपण एक सांगू का माय बाप हो, अरे एखादी 15 दिवसाची गाय उपवाशी असू द्या आणि त्या गायीच्या समोर तुम्ही मांस नेऊन टाका बरं, खाईल का ते? नाही. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत गाय उपवाशी राहील, पण गाय गवतच खाईल. एखादा 15 दिवसाचा वाघ उपवाशी असू द्या आणि वाघाच्या समोर गवताचा वारा नेऊन टाका बरं, तुम्ही खाईल का ते? नाही. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत वाघ उपवाशी राहील, पण वाघ मांसच खाईल. का? वाघ मांसाहारी आहे, गाय गवतच खाईल, गाय शाकाहारी आहे. एक दलिंदर मात्र मिश्राहारी आहे. हे कधी काय खाईल आणि कधी काय पिईल याची गॅरंटी नाही. पिल्याच्या नंतर
पाऊस करी पण परिणाम जोडूनी वैरी ठेवेला. या जन्मात त्याचं मांस खाल्लं ना पुढच्या जन्मात तो कच्चच खाणार आहे आपल्याला एवढं लक्षात ठेवा. वैरी झाला एक वैरी तयार करून ठेवलं माय बापा हो काय खावं ते पिणारांचं ते लय पाऊस मध्ये हमने शराब पी है अबे तो क्या शराब पिएगा. शराब को पीने वाला अभी तक पैदा नहीं हुआ ना हो सकता है लेकिन इतना ख्याल रहे शराब तुझे एक दिन जरूर पिएगी. शराब तुम्हारे उम्र को पिएगी. शराब तुम्हारे तबीयत को पिएगी. शराब तुम्हारे परिवार को पिएगी. सभी को पीने वाली शराब है. शराब को पीने वाला अभी तक पैदा नहीं हुआ न हो सकता है. म्हणून एक येड्याचं वाक्य लक्षात ठेवा. अरे जाम पर जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी. जाम पर जाम क्या पीते हो आधी रात में उतर जाएगी. प्याला पे हरि नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी. जिंदगी सुधर जाएगी. जीवनामध्ये नशाच करायची असेल ना दादा नशाच करायची असेल ना या लोकांसारखी भक्तीची नशा करा ना परमार्थाची नशा करा ना. हे लोक रात्री बेरात्री स्वतःचं घर स्वतःच्या बायका स्वतःचे पोरं स्वतःचं सर्व सोडून त्यांच्या मागे नाही का टप्पे बदलायची काम त्यांच्या मागे नाही का लेकर त्यांच्या मागे नाही का गृहमंत्री त्यांच्या घरी त्यांचं घर नाही का त्यांच्या मागे नाही का ढोरवासरं पण सगळं सोडून तुमच्या इथे येतात. याचं कारण फक्त एकच आहे त्यांच्या अंगात परमार्थाची नशा आहे. आणि ती परमार्थाची नशा जर अंगात असली आवड असली तर सवड आपोआप करतो माणूस. आवड पाहिजे ती नशा पाहिजे माय बाप हो. ते पूर्वीच्या मावल्या एक भजन म्हणायचे बा अमरस बाबा पूर्वीच्या मावल्या महिला भजन म्हणलं तर तुमच्या गावात असं तर तुम्हाला आठवत असेल गोड भजन म्हणायच्या पूर्वीला म्हातारे अरे सद्गुरु घरचे दारू पेले बाई ग हरी नामाची लाज मला नाही ग. सद्गुरु घरचे दारू पेले बाई ग हरी नामाची लाज मला नाही ग. दारू पेले एक बसी दारू पेले एक बसी हरी नामाची झाले पिसे हरी नामाची झाले पिसे. सद्गुरु घरचे दारू पेले बाई ग हरी नामाची लाज मला नाही ग. कोणची दारू पेली सद्गुरु घरचे दारू पेले बाई ग हरी नामाची लाज मला नाही ग. क्या बात आहे. मग कुठून पाठ केलं मावल्याने हे भावाचं भजन आहे आजीचं हेच भजन आजीचं आहे. मग अरे अरे ठबा तुझ्यात माझं मन घेतला मोबाईल लावून तुला तुझी रे आठवण लय येते म्हणून तुला मी मिसकॉल देते. आणि म्हातारी 85 वर्षाची ऍड्रेस देवाचाही तू रे देव माझा नंबर कर रे सेव. अरे अरे तुला तुझ्यात माझं मन घेतला मोबाईल लावून तुला माझ्या शंकर दादासाठी टाळी वाजवायची. खरं सांगू रातभर पाखडण काय नाही सापडलं. काही पाठ केल्यापेक्षा एक काम करा सुंदर अशी मालिका घ्या सुंदर गाथा घ्या आणि माझ्या वारकरी संप्रदायातल्या मायबाप साधू संतांनी जे अभंग लिहिले ना गोड अभंग करा. भजनी मंडळ बदलली गावागावातली भजनी मंडळ. कोणी गजरा म्हणतंय कोणी नजरा म्हणतंय. अरे काय चाललंय कुणीकडे चालले तुम्ही. रस्ता चुकतोय आपला आपण रस्त्यावर येणं गरजेचं आहे. खरं सांगू आमच्या भक्तीपेक्षा आमच्या परमार्थापेक्षा ही उच्च कोटीचा परमार्थ गावातल्या भजनी मंडळाचा आहे. आम्ही लोक किमान कदाचित कुठेतरी आर्थिक बाबीसाठी फिरत असेल पण गावागावातले जे भजनी मंडळ आहेत ना निस्वार्थ सेवा आहे माय बापा हो त्यांची. पण ते सुद्धा आणि काय तर आता वेगळ्या वाटेने जाताना दिसत आहेत. काय कुठून अभंग आणली त्यांनी ते कोणी कॅसेटीतले ऐकतो कोणी काही म्हणतो कोणी काही म्हणतो. पण खरं सांगतो गाथ्यातले अभंग पाठ करा मालिकेतले अभंग पाठ करा. माता मावल्यांचं भजन असेल तर सुंदर म्हणा ना लाडकी लेकमी संतांची लाडकी लेकमी संतान लाडकी लेकमी संतान
लाडके लेकमी संतान. घोडा भंग म्हणायचे माय बाप्पा. काय चाललं होतं आपलं म्हणा कीर्तन. आपलं कीर्तनही असंच आहे. उन्हाळ्यातला धुरा पेटल्यासारखं कीर्तन पेटत जाईल याची काही गॅरंटी नाही. उन्हाळ्यातला धुरा म्हणजे ते गव्हाचं काढ पेटवतात ना लोक. तुमच्याकडे गहू असतो का? गहू. ते गहू सोंगल्याच्या नंतर खाली त्याच्या बुडक्या असतात आणि त्या बुडक्या पेटवतानाची गंमत पहा. त्याला चातवायचं असतं आपलं आणि पेटत शेजाऱ्याचं. याचंही जळतं त्याचंही जळतं. फार गंमत आहे ती. त्याला त्याचं स्वतःच ते मारच खराट्यानं असं चौकून झाडून 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 आपल्या शेतात लावतो. पण याचं जळतं शेजाऱ्याचंही जळतं. कारण उन्हाळा असतो त्या टायमात कडकड 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 अशी हवा आली की पळतं ते. कुणीकडे चेतच जाईल याची आणि काय तर सांगता येत नाही. आणि मग याचंही जळतं दुसऱ्याचं जळतं. तसं कीर्तन आपलंही जळतं. समोर बसलेल्यांचंही जळतं. तुम्ही म्हणता काय जळतं रे? पाप म्हणतो मी. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरीचे. काय चालू होतं आपलं? विचार करत नाही जगाच्या पाठीवर एकही माणूस नाही. काय खावं, काय प्यावं, कसं राहावं, काय खातोय आपण आणि काय पितोय आपण. इथून फुटलो होतो आपण. खरं सांगू, अरे खाण्यापिण्याचा आणि राहण्याचा विचार प्रत्येक माणूस करतो. पण सध्याच्या स्थितीत काय खावं, काय प्यावं आणि कसं राहावं याचा विचार 99% लोक करत नाही माय बाप. तुमच्या आमच्या डोक्यात जो विचार असतो तो विचार परमार्थात चालत नाही. आणि परमार्थात जो विचार चालतो तो तुमच्या आमच्या डोक्यात सुद्धा येत नाही. आपल्या डोक्यातले विचार म्हणजे विचित्र विचार. विचार करत नाही जगाच्या पाठीवर एकही माणूस नाही. रात्रंदिवस झोपल्या झोपल्या सुद्धा पत्राकडे पाहताना गच्चीकडे पाहताना विचार करत झोपतात लोक. विचार करत नाही एकही माणूस नाही. विचार करत नाही जगाच्या पाठीवर एकही माणूस नाही माय बाप. पण आपले विचार कसे असतात सांगू का? थोडक्यात सांगतो. अगदी तुम्हाला सोपं सांगतो. सर्वांना कळेल रुचेल पचेल. आमच्या परिसरात रामभाऊ शांभू दोघांचं शेत आहे शेजारी शेजारी. रामभाऊ शांभू हे लवकर कळेल तुम्हाला. रामभाऊ शांभू दोघांचं शेत शेजारी शेजारी. त्यांनी आता आमच्या परिसरात सोयाबीन असते बाबा. इकडे कपाशी असते. आमच्या परिसरात सोयाबीन. दोघांनी सोयाबीन पेरली. सोयाबीन कोळप पाळीला आली आणि रामभाऊ शांभू दोघं चक्कर मारण्यासाठी गेले शेतात. आणि रामभाऊ स्वतःच सोयाबीन पाहिलं. असं छातारच फुगल बाबा. यंदा कसंही केलं तरी 100 पतेल मरण नाही म्हणे. विचार. आणि 5चाही भाव धरला 5चा तरी 5 लाख आले मरण नाही. बस 2 लाखात छेकीचं लग्न करायचं. विचार. 2 लाख मागच्या वर्षी बँकेचं कर्ज आहे तेवढं फेडायचं. 1 लाख बँकेत टाकायचे व्याजावर घर चालवायचं. विचार. अशी सोयाबीन आली माणसाला अंबादास बाबा त्याची करून तिचं नावच करोडपती होतं. पुढापासून शेंड्या लोक शलत बदलत 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 शेंडा आणि बरोबर सोयाबीन सांगायचा टाइम आणि पाणी घ्यायचा टाइम एकच झाला. सोयाबीन पाणी तुमचं कमरा इतका काय पाहता माझ्याकडे तुम्ही. त्या छकीचं लग्न तसंच राहील. ते बँकेचं कर्जही तसंच राहील. आणि 1 लाख बँकेत टाकून व्याजावर घर चालवायचं तर पुढेच राहिलं. कशासाठी सांगतो? तुमच्या आमच्या डोक्यात जे विचार असतात ते व्यर्थ विचार आहेत. विचित्र विचार आहेत. तुमच्या आमच्या डोक्यातले विचार परमार्थात चालत नाही. पण तुकोबराने जो विचार करायचा सांगितला तो विचार परमार्थात नाही. सारासार विचार करा उठावली. सार काय आणि आसार काय याचा कधीतरी विचार करा. काय बरं सारासार? महाराज आम्हाला एकच सार माहिती आहे. पुरणपोळीच्या सोबत असतो तो. बरोबर आहे ना? तो सार नाही सांगायचा मला. मग सार म्हणजे काय आणि आसार म्हणजे काय अगदी सोप्या पद्धतीत सांगतो. सर्वांना कळेल रुचेल पचेल असं. तुमच्याकडे दूध असतं ना? दूध
ग्रामीण भागामध्ये दूध असतं, विक्रीची पद्धत वेगळी होती. पूर्वीचा काळ होता, म्हाताऱ्या मावल्या दूध विकायला असायच्या. असं मस्त चूल सारवलेली, बघण्याला असं बाहेर माती लावलेली, ते पातेलं ते असं चुलीवर ठेवलेलं, त्याच्यात दूध अर्धवट झाकलेलं झाकण आणि त्याच्या खाली असं दिपी 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 असं जाळ चालू, त्याच्यावर अशी तांबडी सायलेली, आणि दिवसभर म्हातारीकडे असायचं ते दूध विकायचं काम. 1 रुपया 5 रुपये ते ग्लासात टाकायचे, 2 रुपये. चले तर वाजवत, हे आजी मला दूध पाहिजे. आणि म्हातारीच दूध विकायची फक्त, घरातलं बाकी कोणीच विकायचं नाही. का? कारण दुधावर साय आलेली असायची. आणि म्हातारी इतकी भारी, एकही दात नाही तोंडात, दिवसभर फुकून फुकून अर्धा लिटर थुका का जायला ते दुधात, पण साय जाऊ द्यायची नाही, अशी ती म्हातारी होती. आता मला एक सांगा, आता तुमच्या लक्षात आलं दूध. आता दूध तापवल्याच्या नंतर मला सांगायचं बरं, दूध तापवल्याच्या नंतर त्याच्यावर आली ती साय, बरोबर आहे दादा? म्हातारीनं काय केली, ती साय 5-6 दिवस साचून ठेवली, एका पात्रामध्ये, एका भांड्यामध्ये भरून ठेवली. आणि 6 दिवसाच्या नंतर म्हातारी घरात गेली, घरातून ते पात्र काढलं, ते भांड काढलं साईचं, आणि ते रई काढली. आणि ते रई काढल्याच्या नंतर आतल्या घरात म्हातारीनं अशी घुसळण केलं. काय केलं? आता घुसळण केल्याच्या नंतर वर जे आलं त्याला म्हणतात लोणी, आणि खाली राहिलं ते ताक आहे. आमच्या परिसरात ताक 1000 रुपये लिटर आहे, आणि लोणी फुकट आहे. असंच आहे ना तुमच्याकडे? नाही, उलट झालं नाही. अरे लोणी 1000 रुपये लिटर आहे. आता चित्र डोळ्याच्या समोर आणा, एका दुधापासून 2 पदार्थ तयार झाले. दूधही आणि लोणी सुद्धा दुधापासूनच तयार झालं, आणि ताक सुद्धा दुधापासूनच तयार झालं. पण एकाची किंमत 1000 रुपये किलो आहे, आणि एक फुकट आहे. सखूबाई कधी करण्यासाठी का? आसार वेगळं झालं, सार म्हणजे लोणी वेगळं झालं, आणि आसार असलेलं ताक वेगळं झालं. लोणी हे 1000 रुपये, सार असलेलं लोणी हे 1000 रुपये किलो आहे, आणि आसार असलेलं ताक हे फुकट आहे. तसं तुम्ही आम्ही रात्रंदिवस ज्या संसाराचा उपभोग घेतो माय बापा हो, तो संसार म्हणजे ताकासारखा आहे. फरकट तो संसार, फरकट तो संसार, फरकट तो भगवंताचं नामस्मरण आहे. खरं सांगू, तो आसार असलेला संसार सोडून द्यायचा का? नाही. संसारी असावी, असोनी नसावी, भजन करावे वेळोवेळी. संसारातच राहायचंय, पण असून नसल्यासारखं राहायचं, वेळोवेळा भगवंताचं नामस्मरण करायचंय माय बाबा. पण आपल्या लोकांची अवस्था अशी झाली, आसार असलेला संसार आपल्याला गोड वाटायला लागला, आणि सार असलेलं भगवंताचं नामस्मरण हे कडू वाटायला लागलं. ज्ञानोबा सांगतात, विषय विषयाचा बळीपाडू, आणि गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आसार असलेलं भगवंताचं नामस्मरण, आपलं सार असलेलं भगवंताचं नामस्मरण हे कडू वाटायला लागलं, आणि आसार असलेला संसार. आपल्या लोकांची अवस्था म्हणजे कशी झाली सांगू का? माझ्या शब्दात सांगितल्यापेक्षा ज्ञानोबांच्या शब्दात सांगतो 1 मिनिटामध्ये. जसं कमळाच्या देठाशी बेडूक असतं बाबा. बेडूक कुठं असतं?
चिखलात त्या कमळाच्या फुलाच्या देठाशी असतो. रात्रंदिवस ती बेंडूक त्या कमळाच्या देठाशी येतोय, त्या देठावर बसतोय, पानावर बसतोय, ड्राव 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 करत असतो. ते कमळाचं फुल असं उमलल्याच्या नंतर बाहेरचा भुंगा येतोय चित्र डोळ्याच्या समोर ना, आणि बाहेरचा भुंगा आल्याच्या नंतर त्याच्यातला जो आस्वाद आहे, ती गोडी आहे, त्या कमळाच्या फुल्यातली ती गोडी चाकून तो भुंगा आणि काहीतरी निघून जातोय. पण रात्रंदिवस कमळाच्या देठाशी असलेलं बेंडूक त्याला मात्र ती गोडी चाकण्यासाठी मिळत नाही. खरंच बेंडकाच आहे काय? अरे गेल्या 3 दिवसापासून हे परमार्थ रूपी कमळाचं फुल तुमच्या गावामध्ये फुललंय. याच्यामध्ये काकडा आहे, दुपारी कथा आहे, हरिपाठ आहे, अतिशय गोड असलेलं हे कमळाचं फुल आहे, परमार्थ रूपी कमळाचं फुल. बाहेरचे भुंगे आले, बाहेरचे कथाकार बाहेरचे, गायक वादक बाहेरचे, कीर्तनकार बाहेरचे, हे बाहेरचे भुंगे आले आणि या परमार्थ रूपी कमळाच्या फुलातली गोडी चाकून आणि काहीतरी ज्याच्या त्याच्या मार्गाने निघून जायला लागले. पण खरं सांगू, देठाशी असलेले ना, देठाशी ड्राव ड्राव रात्रंदिवस कमळाच्या देठाशी बेडक, पण आजपर्यंत कमळाच्या फुलातली गोडी किंवा कमळाच्या फुलातला तो आस्वाद त्यांना चाखण्यासाठी मिळाला नाही. प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे प्रीतीचे बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले, हे नसुदे काही केले, हे नसुदे काही केले. संसाराशी असे चिटकलो माय बापा हो की तो सुटत नाही. आपली अवस्था म्हणजे गोचिड्यासारखी झाली, गोचिड्यासारखी. जसं गाईच्या काशीला गोचिड असतं ना शंकर दादा, गाईच्या काशेमध्ये पवित्र असं दूध असतं, पवित्र असं दूध, पण ते गोचिड काशेला चिपकतं, पण दूध नाही पित. दुधाचं आणि गोचिडाचं फक्त एका त्वचेचं अंतर असतं. एक त्वचा मध्ये असते, आत पवित्र असं दूध असतं आणि बाहेर गोचिड असतं. पण ते पवित्र असलेलं दूध ते गोचिड पित नाही. मग ते काशेला चिपकून सुद्धा असं रक्त उडत असतं, रक्त पित असतं. खरंच गोचिडाचं आहे का हे? अरे गेल्या 3 दिवसापासून ही पवित्र दुधाची गंगा, भक्तिरूपी गंगा आपल्या गावातून प्रवाहित होते. पण हे पवित्र असलेलं भक्तिरूपी दूध न पिता आपण त्या संसार रूपी आणि काय तर त्या रक्तामध्ये, त्या चिखलामध्ये तोंड घालून बसलोय. माय बापा हो, परमार्थ करणं गरजेचं आहे. म्हणून आसार असलेला संसार बाजूला ठेवायचा आहे आणि सार असलेलं भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण करायचं आहे. सार हे भगवंताचं, सार 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 विठोबा नाम तुझे सार. संसार हा बलकट सांगितला. कसं भुईमुगाच्या शेंगा फोडल्याच्या नंतर आवल्या झोपायला काय, भुईमुगाच्या शेंगा फोडल्याच्या नंतर आमच्या परिसरात असे शेंगा अशा फोडल्या की टकर टकर खाऊन घ्यायचे, शेंगाने फेकून द्यायचे. असं आहे का? नाही, आसार असलेले टरफल फेकून द्यायचे, सार असलेले शेंगदाणे ग्रहण करायचे. तसं शेंगदाणे आसार असलेले हे टरफल आहेत भुईमुगाच्या शेंगाचे. तसं तुम्ही आम्ही ज्या संसाराचा उपभोग घेतो तो संसार म्हणजे फलकट आहे, टरफल आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत, आणि ते सार असलेलं भगवंताचं नामस्मरण
नामधरा कंठी सरसर विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे भगवंताचं नामस्मरण सार असलेलं भगवंताचं नामस्मरण हे कंठामध्ये धारण करायचं. कंठामध्ये धारण करायचं म्हणजे एखादं सोन्याचं पेंडॉल करायचं त्याच्यावर रामकृष्ण हरली यायचं ते गळ्यात घालायचं असं त्याचा अर्थ आहे का? नाही. कंठामध्ये धारण करायचं म्हणजे तुम्ही तुमचे प्रापंचिक संसारातले जे काम आहे ते करत राहा आणि त्या कामाला भगवंताच्या नामस्मरणाची जोड लावा. ऐशी जोडी करा राम कंठी धरा जेने जुगे फेरा गर्भास. झोपाली का बाळा? झोपाली करे ना? किती गोड लेकरं बसलेत बापरे. अरे शुद्ध बीजा पोटी लय हुशार आहेत ना बाबा होते. खरं सांगू अरे गावात लेकरं सगळ्यांनाच झाले पण सगळ्यांची जिथं आले नाही. हे एवढे हुशार लेकरं आहेत नाही. या लेकरांसाठी एकदा टाळी वाजवा बरं. किती किती हुशार आहे सॅम्पल पाहिजे तुम्हाला एका मिनिटात. एवढे हुशार लेकर आहेत ना ते. माझ्याकडे पाहा तुम्ही सगळे लक्ष द्या. सगळे लक्ष द्या माझ्याकडे. कशातले वा बरं सांग बरं सांग सांग बेटा सांग. हुशार आहे माय तू. पुष्पा शुद्ध विजा पोटी फळी रसाळ गोमनी. खरं सांगू फक्त ऍक्शन तोंडातून शब्द सुद्धा काढला नाही फक्त असं केलं. पोरग पुष्पराज म्हणायला लागले. परिस्थिती आहे. खरं सांगू कशासाठी ठेवायची कथा, कशासाठी ठेवायचा सप्ताह, कशासाठी ठेवायचे कीर्तन. अरे भरकटच चाललंय अधोगतीच्या दिशेनं चाललाय समाज. याच्यासाठी हे परमार्थ कार्यक्रम करणं गरजेचे आहे. नाही तर खरं सांगू आयोजक मंडळीला म्हणजे काही पिसाळी कुत्रे नाही डसले एवढा खर्च करायचा आणि परमार्थ करायचा. कथाकार बोलवायचे, कीर्तनकार बोलवायचे. वेडे नाहीत ते लोक. त्यांचा हेतू फक्त एकच आहे की केलेल्या सप्ताहातून एक जरी तरुण सुधारला, एक जरी गावातला मुलगा जागेवर आला तरी सुद्धा केलेल्या सप्ताहाचं सार्थक आहे. याच्यासाठी परमार्थ करायचं माय बाबा. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. काय चाललं होतं आपलं? अरे नाम धरा कंठी विठोबाचे भगवंताचं सार असलेलं नामस्मरण कंठामध्ये धारण करायचं. महाराज 8:30 ते 10:30ची वेळ आहे आणि मला असं वाटतं 10 वाजून गेले. मग 10 वाजून गेल्याच्या नंतर आता तुम्ही आल्यापासून एकच रावलं सार असलेलं भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण करा. आसार असलेला संसार बाजूला सारा. पण का हो आसार असलेला संसार आम्ही बाजूला ठेवला आणि सार असलेलं भगवंताचं नामस्मरण जर कंठात धारण केलं तर आमचा काय फायदा होईल?
तर हाल दुर्घट भव सिंधू. सार असलेलं भगवंताचं नामस्मरण जर कंठामध्ये धारण केलं तर काय फायदा होतो? दयाच्या चिंतने निरसेल संकट. भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर जीवनातलं संकट नाहीच होतं. गड्या मावल्या हो, बोलू नका, बोलू नका, शांत बसा. 5च मिनिट राहिले. एक उदाहरण तुमच्या समोर ठेवायचंय, मला जे विठ्ठल करायचंय. खरं सांगू का, आता आजचं कीर्तन जाऊ द्या, उद्यापासून अनेक मोठमोठाले कीर्तनकार तुमच्या गावात येणार आहे. कीर्तनात बोलायचं नाही. कीर्तनात जर बोललो तर त्याचा परिणाम फार विचित्र होतो. मी तुमचा आहे म्हणून सांगतो तुम्हाला, बाकी दुसरा कीर्तनकार सांगणार नाही. कसं, कीर्तनात जर बोलले तर या जन्मात काहीच होत नाही, पण पुढच्या जन्मात मात्र माणूस मोका झाल्याशिवाय राहत नाही, बेडकी झाल्याशिवाय राहत नाही. वेणुका होली येन जन्मा, वेणुका होली येन जन्मा, ओ वेणुका होली येन जन्मा, वेणुका होली येन जन्मा, हरी हरी बोली, हरी हरी बोली, थोडा आवाज दे पखादाचा शाही बांधा. हरी कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेंडूक होनी येन जन्मा. कीर्तनात जर बोललं तर बेंडकी व्हावं लागतं मावल्यावर. 8:30ला कीर्तन चालू झालं आणि एक माऊली मागून आली 9 वाजता. चालत चालत आली, सगळ्या मावल्याच्या मध्ये आली. जी माऊली समोर बसली होती ती म्हणे, सरक. काय म्हणे, सरक. जी खाली बसली होती तिनं असं वर पाहिलं, ती म्हणे, बाय बर मी सर केलंच आहे. जी माग ती म्हणे, सरक. खाली बसली म्हणे, वय वर मी सर केलंच आहे. 2च शब्द बोलल्या बघ. एक म्हणे सरक आणि दुसरी म्हणे मी सर केलंय. 2च शब्द बोलल्या, परिणाम कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होईल जन्मा. बेडकी व्हावं लागतं, आणि बेडकी साधी नाही मग, ज्याची जशी साईज तशी ती बेडकी. कोणी असं बारीक असेल ना, पाव खाऊन खाऊन उत्पत्तीच्या पाव खाऊन खाऊन आत पाव जाय, ती बारकी बेडकी. हे रत्या हे बँड का मग राव. हे बोट नाही पण मी प्रमाणानं सांगितलं माय बाप, बेडकी व्हावं लागतं. म्हणून कीर्तनात कोणी बोलायचं. तुम्ही फार हुशार आहे. कदाचित तुमच्यातली एखादी माऊली असे विचार करून, माय राजच्या महाराजांना सांगितलं कीर्तनात बोलल्याच्या नंतर बेडकी व्हावं लागतं, उद्यापासून कीर्तनालाच जायचं नाही. लोक लय हुशार आहेत बाबा. कीर्तनात गेल्याच्या नंतर सभागती जर बोललं तर बेडकी व्हावं लागतं. पण खरं सांगू का, मग कीर्तनालाच जायचं नाही. तुम्हाला एक सांगू का, गावात सप्ताह चालू आहे, घरा शेजारी कीर्तन चाललंय आणि कीर्तनात आले नाही, घरी झोपले, त्याचाही परिणाम या कीर्तनात आला नाही, घरी झोपला, त्याचा परिणाम या जन्मात नाही पुढच्या जन्मात. सकाळी सकाळी काकडा होतो नाही ना, गोड अभंग आहे काकड्यात, बहिरा झालो या